ध्यानीमनी हा शब्द खूप इतका आपल्या बोलीभाषेतला आहे, तर त्याच्यावर मला एक प्रश्न विचारायचा आहे की एखादी अशी घटना की म्हणजे तुम्ही एकमेकांसोबत काम करत असताना ध्यानीमनी नसताना घडली आहे, असं काही होतं का सेट? असं काही होतं ध्यानीमनी नसताना बऱ्याचशा गोष्टी होतात की पण म्हणजे असं स्पेसिफिक काही मला सांगता येत नाही सेटवर असताना तरी. ध्यानीमनी नसताना आपल्या बऱ्याच गोष्टी झालेल्या असतात आयुष्यात, पण सेटवर स्पेसिफिक फेवरेट जी ध्यानीमनी नव्हती आणि झाली इन जनरल लाईफ? ध्यानीमनी नसताना मी सिनेमा फिल्म मेकर झालो ना. मी ध्यानीमनी मी म्हणजे मला वाटत नाही मी SSCला असेपर्यंत मी कधी स्टेजवर चढलो नव्हतो की कुठल्या बालनाट्यात किंवा कुठल्याही म्हणजे कॉलनीच्या फंक्शनमध्ये पण काम केलं नव्हतं कधी. त्यामुळे ध्यानीमनी नसताना बऱ्याचशा गोष्टी होतात. ध्यानीमनी नसताना मला वाटलेलं मी क्रिकेटर होईन, ध्यानीमनी नसताना मी नाही झालो क्रिकेटर. ध्यानीमनी नसताना मी फिल्ममध्ये आलो. म्हणजे मी माझं सगळंच थोडंसं बाय ॲक्सिडेंट आहे. म्हणजे मी नसतोच आलो इथे. आमच्या बाजूला जयदेव हटंगडी आणि रोहिणी हटंगडी राहायचे. समवेअर आय फील की मी या लाईनमध्ये येण्याचा सगळ्यात मोठा इन्फ्लुएन्स माझ्यावर कोणी असेल तर रोहिणी हटंगडी आहे. कारण रोहिणी हटंगडी आली आणि मग त्यावेळेला आपल्या आयडियाज अबाउट सिनेमा अँड ऑल वर व्हेरी डिफरंट. म्हणजे जॉय मुखर्जी विश्वजितचा जमाना होता तो, गुड लुकिंग चिकने चुपडे हिरो. त्या दरम्यान हे आले आणि मला कायम प्रश्न पडायचा, ओमपुरी नसिरुद्दीन शाह त्याच्या घरी यायचे, हे का येत आहेत पिक्चरमध्ये, ह्यांना कोण घेणार आहे. पण सडनली आउट ऑफ द ब्लू रिचर्ड ॲटनबरो गेट्स अप अँड ही कास्ट रोहिणी हतंगडी ॲज कस्तुरबा गांधी. आणि सडनली म्हणजे आमचा एक तो प्राईड होता की माझ्या बाजूलाच राहायची. अरे बापरे, म्हणजे वी वर व्हेरी प्राऊड की तिला बाफ्ता अवॉर्ड मिळाला ब्रिटिश अकॅडमीचा. सो वी वर ऑल थ्रिल्ड अँड समवेअर मग आम्हाला एक वेगळा त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोन मिळाला. आणि देन आय ट्रेंड अंडर जयदेव हटंगडी. आणि त्यामुळे आउट ऑफ द ब्लू म्हणजे माझ्या ध्यानीमनी पण नव्हतं. म्हणजे मी आय वॉज डुईंग बिझनेस आणि नंतर मी जॉब पण करत होतो. बिकॉज माझी एक गर्लफ्रेंड, तिला नोकरीवालाच नवरा होता. त्यांना दे डेंट बिलीव्ह इन बिझनेस, त्यांना ते मंथली सिक्युरिटी हवी होती. आणि आउट ऑफ द ब्लू आय वॉज सगळं सोडून मी नाटकात घुसलो. त्यामुळे ध्यानीमनी नसताना खूप आयुष्यात गोष्टी घडल्यात. ध्यानीमनी नसताना म्हणजे मला आय डोंट नो म्हणजे मी कुठून ध्यानीमनी नसताना मेधा आयुष्यात आली. ध्यानीमनी नसताना दर सो मेनी थिंग्स हॅपन. त्यामुळे हा वर्ड खूप रेग्युलर वापरण्यातला आहे. कारण बरंच होतं लोकांना ध्यानीमनी नसताना पाहुणे येतात. त्यामुळे इट इज अ व्हेरी 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 टुडेज वर्ड. म्हणून ते टायटल ठेवलं आहे. कारण ते इट्स व्हेरी रेलेव्हंट टू द होल सब्जेक्ट. अश्विनी मॅम, तुम्हालाही सेम प्रश्न की ध्यानीमनी नसताना आयुष्यात घडलेली एखादी? मला वाटतं मी अभिनेत्रीच ध्यानीमनी नसताना झाले. माझा या क्षेत्रामध्ये येण्याचा कुठलाही मानस नव्हता. आणि मोहन वाघांच्या गगनभेदी या नाटकामध्ये मी फक्त त्या वयाला साजेलची होते. म्हणून आमच्या शाळेतल्या एका पालकांनी, जगन्नाथ कांदळगावकर, ते चंद्रलेखाचे खूप सिनियर ॲक्टर होते, तर त्यांनी माझी आई, जी त्या शाळेत शिक्षिका होती, तिला विचारलं की आमच्याकडे एक नाटक आहे आणि चांगला बॅनर आहे, चांगले लोक आहेत, रोल चांगला आहे, ती करेल का. आणि ध्यानीमनी नसताना मी ऑडिशन दिली. त्यावेळेचे म्हणजे तो खूपच चांगला बॅनर होता. ते नाटक खूप चांगलं चाललं आणि म्हणून मी कंटिन्यू केलं. मग मी आय केप्ट रिफ्युजिंग फिल्म ऑफर्स. मला लिटरली रिहर्सलच्या पहिल्या दिवसापासून स्क्रिप्टच्या ऑफर्स येत होत्या. अबोधसारख्या चित्रपटाची बडजात्यांकडनं ऑफर आली होती. पण मला करायचंच नव्हतं चित्रपटात काम. आणि मी त्यावेळी चित्रपटही पाहत नव्हते. ध्यानीमनी नसताना मी एकतरी करून पाहूया आणि मग आपल्याला नंतर हे काही करायचंच नाही आहे, असा मी तो माझा पहिला चित्रपट शाबास सुनबाई केला. आणि मग मला आवडलं. मग माझ्या ग्रेड्स चांगल्या होत्या कॉलेजमध्ये. म्हटलं ठीक आहे, हे आपल्याला झेपताय असं म्हणून पुढे पुढे करत गेले. ध्यानीमनी नसताना मला किशोर म्हणजे माझा नवरा बंधनच्या शूटिंगच्या वेळेस भेटला. आणि ध्यानीमनी नसताना मी हे कधीच विचार केला नव्हता की मी मातृभूमी सोडून परदेशामध्ये सेटल होईल. म्हणजे माझ्या डोक्यातही नव्हतं कधी. आणि अशी मी गेले. ध्यानीमनी नसताना मला हा रोल मिळाला अचानक. ध्यानीमनी नसताना मला हिना मिळाला. मला चांगलं आठवतं आहे, वासूची सासूचं नाटक मी करत होते, त्याच्या दौऱ्यावर मी होते. आणि घरी आले आणि मला आईने सांगितलं का अगं तुला आरकेमधनं फोन आला होता, तुझी ऑडिशन घ्यायची. म्हटलं काहीतरी काय मी तिची चेष्टा करते का असं म्हटलं तिला.
आणि मी ऑडिशन दिली काय आणि त्यांनी मला त्या हिनाकरता सिलेक्ट केलं काय. आणि ध्यानी मनी नसताना आजावे माही इतकं पॉप्युलर झालं की आज इतक्या वर्षानंतर सुद्धा पीपल स्टील रेकग्नाइज मी फॉर दॅट वन सॉन्ग जे 3 किंवा 4 मिनटाचं असेल चित्रपटामध्ये. सो ध्यानीमनी नसताना बऱ्याच काही गोष्टी होतात. ह्या ध्यानीमनीचा असाही एक अर्थ होतो की ध्यानीमनी सतत एकाच गोष्टीचा ध्यास धरलेला असतो. तसं ह्या चित्रपटातल्या आईला तिच्या आईपणाचा ध्यास आहे.